पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या JSPM कॉलेजजवळ रात्री 12 वाजता जोरदार अपघात। पुणे हडपसर परिसरात असणाऱ्या JSPM कॉलेजजवळ रात्री 12 वाजता जोरदार अपघात घडल्याची घटना आहे। या अपघातात एक तरुणाला जबर मार बसला असून तरुण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळाली आहे। संबंधित जखमी तरुण मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे। गाडीचा चेंदामेंदा झाल्याचं देखील समोर आलेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळते। नेमकं काय झालं? पुण्यातील हडपसरमध्ये असलेल्या JSPM कॉलेजजवळ रात्री 12च्या सुमारास नेहमीप्रमाणे वर्दळ होती। त्यावेळी एक अनियंत्रित कार आली। त्यावेळी कारचा वेग इतका होता की लोकांनी रस्ता सोडून चालणं पसंत केलं। कारचं नियंत्रण सुटलं आणि गाडी जोरदार येऊन धडकली। गाडीने धडक दिल्याने आजूबाजूला गाडीचं नुकसान झालं आहे। गाडीचा अपघात झाल्यानंतर लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि पोलिसांच्या हवाले केलं। या प्रकरणातून पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह। कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती आहे। दारूच्या नशेत वेगवान कारने दोघांना धडक दिल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे। पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्हची झाल्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा तपास करत आहेत। दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर सकाळी 6च्या सुमारास चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट 20 ते 25 फूट उंचीच्या पुलावरून खाली कोसळला। अपघात एवढा भीषण होता की कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे।